नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमची जर कन्या राशी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये अशा काही मोठ्या घटना घडणार आहे त्याबद्दलच माहिती. कोणत्या घटना असतील, काय तुम्ही करावे, कोणत्या गोष्टी घडतील. मित्रांनो, त्याआधी जर तुम्हाला तुमच्या राशीबद्दल, पत्रिकेबद्दल, जीवनाबद्दल, व्यापाराबद्दल, नोकरी व्यवसायाबद्दल, नातेसंबंधांबद्दल, पैशाबद्दल, आरोग्याबद्दल काहीही प्रश्न विचारायचे असतील तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. तुमच्यावर कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, व्यापार तुमचा चालत नसेल, नोकरीत प्रगती नसेल, लग्न जमत नसेल, संतान प्राप्ती होत नसेल, जीवनात खूप साऱ्या अडचणी असतील, बाधा असेल, काय करावं कळत नसेल, प्रश्नांची उत्तरे मिळत नसेल, तेव्हा तुम्ही आम्हाला मेसेज करा. आम्ही तुमची पत्रिका बघू, काय दोष आहे, काय समस्या आहे ते तुम्हाला सांगू, त्यावर योग्य उपाय, योग्य सल्ला, योग्य मार्गदर्शन तुम्हाला आम्ही देऊ. यासाठी व्हॉट्सॲपवर मेसेज करायला विसरू नका. मित्रांनो, कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात ही अचानक घडणारी मोठी घटना नेमकी कोणती असणार आहे? ग्रहांच्या या शुभ प्रभावामुळे तुमच्या बुद्धीला आणि कार्यक्षमतेला एक प्रचंड मोठी संधी मिळणार आहे, ज्यामुळे तुमच्या करिअर आणि आर्थिक परिस्थितीला एक अनपेक्षित सुवर्ण वळण मिळेल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर कामाच्या ठिकाणी अचानक तुमची मोठी पदोन्नती होईल किंवा मानाचे आणि जबाबदारीचे पद बहाल केले जाईल. तुमच्या कामातील अचूकतेचे आणि कौशल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जाहीर कौतुक होईल. ज्यांना नवीन आणि चांगल्या नोकरीची अपेक्षा होती त्यांना अचानक एखाद्या नामांकित कंपनीकडून मनासारखे ऑफर लेटर मिळण्याचे संकेत आहेत. व्यापाऱ्यांसाठी ही अचानक घडणारी घटना अफाट आर्थिक प्रगती घेऊन येईल. तुमचे जुने रखडलेले व्यवहार मार्गी लागतील. नवीन फायदेशीर भागीदाऱ्या किंवा मोठे प्रोजेक्ट्स अचानक हाती येतील. जर तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील किंवा कर्जाचा डोंगर असेल तर अचानक असा काही धनलाभ होईल, ज्यामुळे तुमचे आर्थिक प्रश्न एका झटक्यात सुटतील. या काळात बुद्धिमत्ता आणि योजनाच्या जोरावर उत्पन्नाचे नवे मार्ग उघडतील आणि स्वतःचे घर किंवा नवीन वाहन खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न अचानक पूर्ण होईल. या अचानक घडणाऱ्या घटनेचे अतिशय सुंदर आणि सकारात्मक प्रभाव तुमच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्यावर सुद्धा पडणार आहे. कन्या राशीच्या व्यक्ती बऱ्याचदा स्वतःच्या भावना मनात दाबून ठेवतात, ज्यामुळे मानसिक शांतता बिघडते. परंतु आता घरातील तणाव, नातेसंबंधातील गैरसमज आणि कलह पूर्णपणे नाहीसे होतील. कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये आपुलकी, सामंजस्य आणि प्रेमाचे वातावरण निर्माण होईल. जर कुटुंबात कोणाचे आरोग्य बरेच दिवस खालावलेले असेल तर अचानक त्याच्या प्रकृतीत मोठा आणि सुखद सुधारणा तुम्हाला दिसून येईल. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट आणि सुसंवादित बनतील. जर तुम्ही अविवाहित असाल तर अचानक एखादे अत्यंत सुशिक्षित, समजूतदार, अनुरूप आणि चांगल्या घराण्यातून लग्नाचे स्थळ समोर येईल आणि विवाहाचे योग अत्यंत वेगाने जुळून येतील. समाजात तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि निर्णयाचा आदर वाढेल, ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा आणि सन्मान कैक पटीने वाढेल. कन्या राशीच्या व्यक्तींमध्ये प्रत्येक गोष्टीचे सखोल विश्लेषण करण्याची अप्रतिम क्षमता असते, परंतु अनेकदा अतिविचार करणे, स्वतःवर अवाजवी संशय घेणे किंवा प्रत्येक गोष्टीत अति परिपूर्णता शोधणे यामुळे तुम्ही स्वतःवर प्रचंड मानसिक दबाव निर्माण करतात. या अचानक येणाऱ्या मोठ्या संधीचे सोने करण्यासाठी तुम्हाला अतिविचार करणे, भूतकाळातील चुकांवर खंत व्यक्त करणे पूर्णपणे थांबवावे लागेल. जेव्हा एखादी सुवर्ण संधी चालून येते तेव्हा फार काळ विचार करत बसण्यापेक्षा योग्य वेळी निर्णय घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. इतरांच्या छोट्या मोठ्या चुकांवर बोट ठेवण्यापेक्षा त्यांच्यातील चांगुलपणा पहा. कोणत्याही नवीन योजना किंवा कामाची रणनीती आखताना आपल्या महत्त्वाच्या गोष्टी आणि भविष्यातील योजना लोकांसमोर लगेच उघड करू नका. स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे जा. या शुभ काळातील सकारात्मक ऊर्जा द्विगुणित करण्यासाठी आणि बुध ग्रहाची कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्ही दर बुधवारी गणपती बाप्पाची सेवा करा, 21 दुर्वाची जुडी अर्पण करा, गणपती अथर्व शीर्षाचे पठण करा. याने तुम्हाला लाभ होणार आहे. शेवटी एवढेच सांगेन मित्रांनो की तुमच्या संयमाची आणि कष्टाची खरी पावती मिळण्याची आता ही वेळ आलेली आहे. तुमच्या आयुष्यात अचानक घडणारी ही मोठी घटना तुमचे नशीब पालटून टाकेल आणि तुम्हाला जीवनातला एक स्थैर्य, संपन्नता, नवीन दिशा देईल. जुन्या चिंता आणि नकारात्मक विचार मागे सोडून नव्या उत्साहाने कामाला लागा. येणारा हा काळ तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अखंड सुख, भरभराट, मनशांती, उत्तम आरोग्य आणि भरभरून आनंद घेऊन येवो, हीच आपण स्वामींचरणी प्रार्थना करूया. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. योग्य मार्गदर्शनासाठी, पत्रिका तपासून घेण्यासाठी, तुमच्या मनातले प्रश्न विचारण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.